हो काय प्रकार आहे हा सगळा नक्की? अपर्णा जर अशी गायब असेल तर अमोलला काय सांगणार आहे आपण? रुपाली शांत हो, तू सावर स्वतःला. नाहीतर तुझी अवस्था बघून अमोलला कळेल, सगळ्या गोष्टींचा अंदाज पण येईल त्याला. अमोलला जर हे सगळं कळलं ना तर तो इथून हलणारच नाही. ऐक ऐक, अर्जुन आणि अपर्णाला काहीतरी काम लागलं असं सांगून तिथून तुम्ही निघून या. तिथं थांबण्यात आता काहीच अर्थ नाही. हँडल कर व्यवस्थित. निघालेत का मा पप्पा? बापू, अहो आपण इथं पूजेचा कार्यक्रम ठेवलाय खरं, पण अपर्णा आणि भाऊजींना ना पुन्हा पुण्यात काम लागलं, त्यामुळे ते तिथूनच परत पुण्याला जाणार आहेत आणि आपल्याला पण निघावं लागलं लगेच पुण्याला. माने मला प्रॉमिस केलं होतं ना की ती आजगावला येणार आहे. हो अमोल, अरे पण काम पण तितकंच महत्वाचं आहे ना बाळा. आणि बाबा काही संध्याकाळी येतीलच की घरी. चला निघूया आपण बांजी. चला चला चला. दादा काय सांगितलं घरी? मी सांगितलं अपर्णा आणि अर्जुनला काहीतरी काम लागले असं सांगा आणि निघा तिथून. अर्जुन, अपर्णा सापडलेली नाही अजून, पण आपण खचून जायचं नाही हं? खचणार नाही मी दादा, खचणार नाहीच आहे मी. मी आपल्याला आजच्या आज शोधणार आहे, आजच्या आज. मला अमोलला परत नाराज बघायचा नाही, दुःखी नाही बघायचा. अमोल आता कसं होणार नाही रे, मी आपल्याला आजच्या आज शोधणार आहे. अर्जुन, अपर्णा मॅडम कुठे? अरे अपर्णा बेपत्ता झाली आहे, म्हणजे ऍक्सिडेंटच्या ठिकाणी ती नाहीच आहे. हा गायब झाली ना, म्हणजे इथं कुठेतरी असली पाहिजे ती. आपल्याला तिला शोधायचंय. चिंचुके आर्या, तिला शोधायचंय आपल्याला इकडं. साहेब असतील त्या, आपण शोधूया की सापडतील साहेब आपल्याला ते. अर्जुन, तू आधी स्वतःला सांग. तू पाणी नाही 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 नाही, मला पाणी बिनी काय नको. जोपर्यंत आपली सापडत नाही ना मला, तोपर्यंत काहीच नको. मला घरच्यांना उत्तर द्यायचंय. दादा तिला शोधलं पाहिजे, आपल्याला लगेच शोधलं पाहिजे जाऊन. साहेब तुम्ही घरी जावा, आम्ही शोधतो दोघं. ठीक आहे, तू काय बोलतोय कळतंय का तुला? घरी जाऊ मी, आराम करू. अमोलला काय उत्तर देऊ, घरच्यांना काय उत्तर देऊ? दादा काय बोलतोय हा माणूस? अर्जुन हो, थांब, शोधू आपण. हा मी काय म्हणतो दादा ऐक. हे बघ, ते इन्स्पेक्टर साहेब काय म्हणले की आम्ही शोधले ना, त्यांना सांगा मी परत शोधतो. तू त्यांच्या बरोबर जा. हा दरीचा सगळा एरिया आहे ना, तू शोधून काढ. आणि चिंचुके आर्या, तुम्ही एक्स्ट्रा तुकडी बोलवा. हा डोंगराचा सगळा परिसर तुम्ही शोधून काढायचा. मी बाजूच्या गावात जातो, तिथल्या कुठल्या दवाखान्यात तापी आहे का ते बघतो आणि तुम्हाला सांगतो. हो, तू शांत हो. हो साहेब. हो करेक्ट. अपर्णा मॅडम जर हॉस्पिटलमध्ये असतील तर त्यांना नक्कीच चांगल्या डॉक्टरची गरज आहे. बरोबर आहे. पटपट दादा निघा, चला चला पटपट. तुम्ही इकडे निघा. चल चला चिंचुके. साईडला बघ. मला माहितीये तू बघतोयस हे सगळं, पण अरे संबंध आयुष्यात माझ्या लेकरांच्या सुखापुढं धन दौलत संपत्ती याचा कशाचा मोह धरला नाही मी. तरी पण आमच्याच वाटेला हे का का असं वागतोयस माझ्या कुटुंबाबरोबर? अरे तुझ्या पायरीवर रिकाम्या हाती परत पाठवतोयस का? आमच्यावर रागावलायस म्हणून ना. ऐक, तुझा राग घालवण्यासाठी वाटेल ते करीन मी, पण देवा माझ्या आप्पीला काय बी नाही झालं पाहिजे रे. तिला सुरक्षित ठेव, तिला सुखरूप ठेव. बापू, मला माहिती आहे की तुम्हाला मा बापाची काळजी आहे. टेन्शन घेऊ नका. आपण घरी जाण्याच्या आधी मा बापा त्यांचं काम पूर्ण करून घरी असतील.
सर प्लीज समजून घ्या, हा फार मोठा अपघात आहे, याच्यातून वाचणं अशक्य आहे. हे आपल्याला कळतंय इन्स्पेक्टर, कारण आपण प्रॅक्टिकली विचार करतोय. अपर्णा अर्जुनची बायको आहे आणि तो तिच्याविषयी किती हळवायनं हे मला चांगलं माहिती आहे. निदान त्याच्या समाधानासाठी तरी शोधूया आपण. पण असं किती वेळ शोधायचं? जोपर्यंत अपर्णाबद्दल ठोस काही कळत नाही तोपर्यंत. चला. चिंचुके, तुम्हाला खरंच असं वाटतंय की अपर्णा मॅडम वाचले असतील? मॅडम, मला फक्त साहेबांची ऑर्डर कळते हो. पण तुम्हाला काय वाटतंय? जे तुम्हाला समजते ते मला समजत नाही का? हो, पण आता आपल्याला अर्जुनशी बोलावं लागेल, त्याला समजवावं लागेल की अपर्णा मॅडम. हो मॅडम. हो, साहेबांचा अपर्णा मॅडमवर किती जीव आहे हे चांगलंच मला माहिती. आणि साहेब असं कोणाच सांगून ऐकणार पण नाहीत. हो, पण म्हणून असं वेड्यासारखं करून कसं चालेल चिंचुके? खरं तर त्याला आता अमोलशी पण जाऊन बोलावं लागेल. मॅडम, साहेबांना कळायचे त्यावेळेस कळू द्या. अहो, आपण त्यांना वेळ दिला पाहिजे आणि समजून पण घेतलं पाहिजे. नाहीतर साहेब आहेत ना परत पहिल्यासारखं. नाही चिंचुके, मी आता अर्जुनला परत त्या अवस्थेत नाही बघू शकणार, बिलकुल नाही. मॅडम, मग आपल्या हातात आहे ती तरी काम करूया ना आपण. शोधूया ना आपण अपर्णा मॅडमला. बरोबर आहे तुमचं. चला. हळू अमोल. कुठे आहे मा? तुम्ही म्हणलं होतं ना की ती तिचं काम उरकलं की लगेच घरी येणार आहे. कुठे आहे ती? अजून कशी नाही आली? अमोल, अरे मी तिला फोन लावतो, सकाळपासून साधी माझ्याशी बोलली पण नाही. अमोल अमोल. हो छोटे सरकार, आम्ही म्हणतोय ना थांबा. अहो थांबा ना थोडं. अजून किती थांबू मुमा? माझा फोन पण लागत नाहीये. भांजे भांजे, तुम्ही म्हटला होता का नाही माने तिच्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. मग तिचं काम उरकलं ना येईल ती घरी. हो मामा, पण माझ्या बोबीला तर बोलायला पाहिजे ना तिने. मी परत ऐकलं तुझे ऐकलं. अमोल, मोठी मा, मला असं कोणतं काम आहे की तिचा फोन पण लागत नाहीये? सांगा सगळे प्लीज. कधी येणार आहे मा? काय झालंय मला? अमोल बाळा, असं का बोलतोयस तू? हे बघ, काय नाही झालं मला. तिचं काम उरकलं की येईल किती परत. घे बा माझी शपथ. तुम्ही सगळे मला का नाही सांगत आहात? बाबा गेला तेव्हापासून मला कोणीच काय बोललं नाही. कुठे आहे तो ग? ए बाळा, शांत हो ना रे, शांत हो. मोठी मा, मी कसं शांत होऊ? मला माव आहे. सांग ना, ती कधी येणार आहे? काय झालंय? ए बाळा, अहो,
छोटे सरकारांचं ऑपरेशन होऊन पुरेसा वेळ पण गेलेला नाही. या सगळ्याचा त्यांना खूप जास्त त्रास होऊ शकतो. सगळं कळतंय मला, पण काय करू काय कळण. तुम्ही ते सांगा ना बापू, कुठे आहे मा? अरे अमोल बाळा, तू का जास्त विचार करतोयस? कारण तुम्ही सगळे दुपापासून नाराज आहात. बापू तर रडत आहेत. दुपापासून तुम्ही मला काहीच सांगत नाहीयेत. सांगा ना काहीतरी. बापू मला सांगा ना, माझी मुख्य आहे ना. तुमचा फोन उचलते, तुम्ही फोन लावा ना प्लीज. कुणीतरी लावा ना फोन मला. माझी मला काय झालंय सांगा ना. अमोल बाळा, थोडा वेळ दे ना. हे बघ, तुझी माय ना नक्की येईल. हा, थोडं शांत हो तू. ठीक आहे, आता जोपर्यंत माझी मा येत नाही तोपर्यंत मी देवासमोरून कुठेच जाणार नाही. बघू कशी येत नाही माझी मा. मी देवाला तिला नक्कीच घरी पाठवायला लावेल. अमोल, अमोल, ए बाळा, ऐक ना. अमोल, अहो, अमोल, दादा ह्यांना बघितलं का आज दवाखान्यात तुम्ही? नाही बघितलं. दादा ऐका ना, ऐका. ह्यांना आज दवाखान्यात बघितलं का तुम्ही? ऍडमिट झालेलं किंवा तपासाला आलेलं असं काय? नाही हो सर, मी पहिल्यांदाच बघतोय. अर्जुन असाच जर फिरत राहिला तर त्याच्या अंगात ताकद राहणार नाही. त्याने पाणी सुद्धा घेतलेलं नाहीये. मॅडम, आपण साहेबांशी बोलून घेऊया का? दादा ऐका ना, ह्यांना तुम्ही बघितलं का दवाखान्यात आज? नाही नाही बघितलं. नीट बघा ना, यांना बघितलं असेल तर. नाही 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 बघितलं. इथं आजूबाजूला कुठला दवाखाना आहे का अजून दुसरा जिथं ऍडमिट होतील? ते माळसे म्हणून गाव आहे, तिथे आहे एक हॉस्पिटल. बरं, थँक्यू. इथं नाही काय, आपल्याला पुढे जायला लागेल बघायला. हो साहेब, सकाळपासून काहीच खाल्लं नाही. निदान पाणी तरी पी. नाही, मला नको पाणी बिणी काय. मला निघायचं पुढं, मला थांबायचं नाही आता. हो साहेब, दुपारपासून तुमची लय धावपळ झाली आहे. हो, जरा तरी आराम करा. चिंचू, तुला कळते का रे? आराम करू का मी आता? आराम कर मला, वेळ काय? चिंचुके, आर्या, हा, आलो साहेब. हे बघ, आराम नाही करता येणार. अप्पी गायब आहे रे, माझी अप्पी गायब. हे बघा, तुम्हाला दोघांना कंटाळा आला असेल ना तर खरंच तुम्ही जा, आराम करा. मी जरा चिडलो, सॉरी. अहो साहेब, सॉरी काय म्हणताय? हो, ज्यावेळेस माझ्या बायकोवर वेळ आली त्यावेळेस तुम्ही काय केलं? आणि आता तुमच्या बायकोवर वेळ आहे तर आम्ही घरी जायचं. साहेब, आम्ही आहे तुमच्या बरोबर. चला तुम्ही. देव बाप्पा, तू हे काय करतोय? मला कोणी काय सांगत नाही, पण मला माहितीये माझी मा संकटात आहे. तू मला बरं करून माझ्या माला घेऊन जाणार आहेस का? असं केलं तर मी एकटा कसा जगू? मला नको तू त्याला नवीन आयुष्य. प्लीज देव बाप्पा, मला पुन्हा घेऊन जा, पण माझ्या माला नीट घरी पाठव प्लीज. बापू, अहो असं अवसान गाठून कसं चालेल बापू? विनायकराव, काय करू मी? सांगा की काय करू? माझ्या आप्या. बापू, बापू, बापू तुम्ही शांत व्हा बरं. हे बघा, आपल्या दीदीला काय नाही होणार. दाजी तिला सुखरूप परत आणतील. तुम्ही शांत व्हा. बापू, अहो एवढा वेळ लागतोय म्हणल्यावर अर्जा काय ना काहीतरी शोधाशोध करत असेल ना. हा, बापू,
विनायकराव ही हे बघितल्यानंतर तर अजूनच धीर सुटायला लागलाय माझा आगी. सावंत, त्या साईडची सगळी हॉस्पिटल तुम्ही चेक करा. हो, आणि मला लवकरात लवकर इन्फॉर्म करा. बर, लवकर. हो हो, ठीक आहे. ऐक ना, इथं नाही आपे, पण इथं दुसरं पलीकडचं एक गाव आहे ना, तिथं सिव्हिल हॉस्पिटल असं मला कळलं. तर तिथं आपण चेक करू एकदा. पटकन निघू लवकर. अर्जुन, ऐक ना. हे बघ, आपण जवळपासची सगळी गावं शोधलेली आहेत. अपर्णा मॅडम नक्की सापडतील, पण तुझ्या तब्येतीची काळजी घेणं तितकेच गरजेचे आहे. नाही नाही, मी आपल्याला आजच शोधणार आहे. आजच माझ्या अंगात जीव आहे ना, तोपर्यंत आपल्याला शोधणार आहे मी. आप्या आता जिथं कुठे आहे ना, तिला माझी गरज आहे. मी तिला शोधूनच राहणार आहे. आपण शोधू तिला. अर्जुन, अरे ऐक ना. हे बघ, अपर्णा मॅडम बाबतीतल्या सगळ्या शक्यता आपण तपासून पाहिलेल्या आहेत, पण एवढं शोधून त्या सापडल्या का? नाही ना. म्हणजे मला असं वाटतंय की कदाचित कदाचित काय? अर्जुन, कदाचित त्या गेलेल्या असतील. अरे अक्कल आहे का ग तुला? काय बोलतेस तू हे? मी ऐकून घेतो म्हणून काही बोलशील का? आपी जीव आहे माझा. घरी ती पोरग वाट बघत असेल, अमोल दारात उपाशी तापाशी उभा असेल. आपू माईल, आपू माईल. आपी कुठं नाही गेली. ती आहे इथंच कुठेतरी. मला फक्त शोधायचंय का तिला आता, आणि मी तिला शोधूनच राहणार आहे. बरं, ठीक आहे. तू शांत हो. तुला जसं हवं ना तसं आपण करू, पण तू आधी काहीतरी खाऊन पिऊन घे ना. आपण सगळीकडे शोधू त्यांना. तू शांत हो. तुला जसं हवं तसं करू. साहेब, आम्ही तिकडची सगळी हॉस्पिटल आणि वॉर्ड पालती घातली, पण तिथं अपर्णा मॅडम नाही सापडलं. चला, पुढच्या गावात एक दवाखाना आहे, तिथं आपण बघू. हा, चल. हो साहेब, हो साहेब, काय झालं तुम्हाला? हो साहेब, काय झालं असेल याला? हो साहेब, सकाळधरनं काय खाल्लेलं नाही. तुम्ही एक काम करा, त्याला हॉस्पिटलला घेऊन जा ताबडतोब. मी इथून कुठे जाणार नाही जोपर्यंत मला माझ्या माचा आवाज येत नाही. अमोल, अरे बाळा, थोडं पाणी पिऊन घे ना. दुपारपासून तू काहीच खाल्लं पिल्लं नाहीयेस रे. नाही मोठी मा, आता मी मायूस तर काहीच खाणार पिणार नाही. ऐक ना, असा हट्ट नाही करायचा बाळा. जा जावा. विनायकराव, हो देव न करून आपल्याला काय झालं तर अमोलला काय उत्तर देणार आहे आपण? सांगा ना. अहो, ते लेकरू आत्ता आजारातनं उठलंय. असला धक्का कसा काय सहन करेल ते? बापा हो, तिच्याशिवाय या घराची आपल्या आयुष्याची कल्पना पण नाही करू शकतो तुम्ही. तिथे तिथे तुला माघारी यावंच लागेल. तिथे यावंच लागेल. नियती, ए नियती, अगं तुला नक्की काय करायचंय ग? हा? अगं कधी दाखवतेस सगळं चांगलं आहे म्हणून, आणि अचानक आमच्या काळजाच्या टिकऱ्या होईल असं काहीतरी घडवतेस. अगं माझ्या अर्जानं काय करावं ग? हा, यातून बाहेर येऊन अमोलला सांभाळणं त्याला शक्य होणार नाही. नाही होणार त्याला शक्य. माझ्या आप्पीला सांभाळ. माझ्या आप्पीला सुखरूप ठेव ग. सुखरूप ठेव माझ्या आप्पीला. देवा, जर माझ्या माला काही झालं ना तर मी तुझ्याकडे कधीच येणार नाही.